मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचा जोडे मारो आंदोलन जे आहे ते मुंबईमध्ये पार पडत आहे आणि हुतात्मा चौकापासून गेटवे ऑफ इंडिया जवळच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत या आंदोलनाचा रूट जो आहे तो महाविकास आघाडीने निश्चित केलेला होता। अद्याप तरी पोलिसांनी त्या परवानगी संदर्भात कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये। मात्र महाविकास आघाडीचे नेते या आंदोलनावरती ठाम आहेत। मात्र हुतात्मा चौकापासून गेटवे ऑफ इंडियाकडे जाणारा जो रूट आहे त्या रूटवरती मात्र पोलिसांनी खबरदारी म्हणून नो पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। कुठल्याही गाड्या या रूटवरती दिसत नाहीयेत, जेणेकरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जर तीच भूमिका घेतली आणि ते जर गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने जायला निघाले तर तशा पद्धतीमध्ये सुद्धा त्यांना जाता यावं आणि पोलीस बंदोबस्तामध्ये जाता यावं, यासाठी पोलिसांनी विशेष करून हुतात्मा चौकापासून निघाल्यानंतर गेटवे ऑफ इंडियाकडे येणारा जो रूट आहे तिथे काही प्रमाणामध्ये बॅरिकेडिंग केल्याचं सुद्धा पाहायला मिळतं आहे। शिवाय या संपूर्ण रस्त्यावरती एकही गाडी पार्क केलेली पाहायला मिळत नाहीये। पोलिसांनी सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या रूटवरच्या हटवलेल्या आहेत आणि त्यामुळे महाविकास आघाडीतले सगळे जे प्रमुख नेते आहेत, मोठे नेते आहेत, ते या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत आणि अशा वेळी जर नेत्यांनी तीच भूमिका घेतली तर अशा वेळी अडवणं कठीण होऊ शकतं आणि त्यामुळे पोलिसांनी खबरदारी म्हणून या सगळ्या परिसरामध्ये गाड्या ज्या आहेत पार्किंग केलेल्या त्या हटवलेल्या आहेत आणि पूर्ण रस्ता हा मोकळा ठेवलेला आहे आणि त्यामुळे कार्यकर्ते जरी मोठ्या संख्येनं जमले तर पोलीस मात्र ही भूमिका जी आहे ती घेऊ शकतात। चोख पोलीस बंदोबस्तामध्ये या नेत्यांना गेटवे ऑफ इंडियापर्यंत जाऊ देऊ शकतात। मात्र या सगळ्या परिसरामध्ये आतापासूनच चोख बंदोबस्त जो आहे तो लागलेला आहे। आजच्या या महाविकास आघाडीच्या आंदोलनामध्ये शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, नाना पटोले आणि इतर जे प्रमुख नेते आहेत ते सुद्धा सहभागी होणार आहेत आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे। सरकारला जाब विचारण्यासाठी त्याचबरोबर दोषींवरती कठोर कारवाईची मागणी करण्यासाठी आजचं जोडे मारो आंदोलन होतंय आणि हे आंदोलन हुतात्मा चौकापासून गेटवे ऑफ इंडियापर्यंत होणार आहे आणि गेटवे ऑफ इंडिया जवळच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली नतमस्तक होऊन या आंदोलनाची सांगता होईल। मात्र या सगळ्या रस्त्यावरती आपण पाहतोय की नो पार्किंग झोन हा सगळा रस्ता जो आहे तो बनवण्यात आलेला आहे। थोड्याच वेळामध्ये कार्यकर्ते दाखल व्हायला सुरुवात होतील आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी सकाळपासूनच मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या सगळ्या परिसरामध्ये लावल्याचं पाहायला मिळतं आहे। त्यामुळे आजचं महाविकास आघाडीचं जोडे मारो आंदोलन कशा पद्धतीनं होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः ग्राउंडवरती आहेत आणि आत्तापासूनच मोठा बंदोबस्त जो आहे तो हुतात्मा चौकापासून गेटवे ऑफ इंडिया जवळच्या सगळ्या परिसरामध्ये लावण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारे सोबत कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।